हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्यापैकी प्रत्येकाचं स्वागत करतोय. बघा, या पर्टिक्युलर फोल्डरमध्ये याच्या अगोदर तुम्ही आतापर्यंत ऍडमिशन ऑफ पार्टनरचे काही बेसिक व्हिडिओज बघितला होता आणि ह्या सेम टॉपिक बद्दल सिमिलर काही गोष्टी आहेत. आपण इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 हा जो पर्टिक्युलर फोल्डर होता त्याच्यामध्ये सुद्धा डिस्कस केला होता. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे की बाबा ऍडमिशन ऑफ पार्टनरशी रिलेटेड किंवा गुडविलशी रिलेटेड जो एक कंपल्सरी क्वेश्चन त्या 50 पैकी तुम्हाला विचारण्यात येणार आहे ज्या एक्झामची तुम्ही प्रिपरेशन करत आहात आणि अकाउंट ज्या मार्कासेट आहे त्यापैकी 1 ते 2 क्वेश्चन कंपल्सरी ऍडमिशन ऑफ पार्टनर वर एक किंवा गुडविलशी रिलेटेड एक क्वेश्चन कंपल्सरी असतो. आणि ते कशा पद्धतीचा असतो, हा जो पीडीएफ माझ्या बॅकग्राऊंडला दिसत आहे हा पीडीएफ बॅच मध्ये महावितरण अकाउंटंटची आपली जी ओव्हरऑल आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये ऍड केलेला आहे. नगर परिषदच्या बॅच मध्ये सुद्धा ऑलरेडी ऍड केलेला आहे आणि जे क्लर्कची जागा निघाल्या त्या बॅच मध्ये सुद्धा ऑलरेडी ऍड केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल अकाउंटची कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, हा कंपल्सरी हे क्वेश्चन ऍडमिशन ऑफ पार्टनरचे तुम्हाला परफेक्ट करायचे. ऑल राईट, चला आता बघा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारण्यात येतात आणि याचे आन्सर्स कशा पद्धतीने द्यायचं. सर्वात पहिला प्रश्न इथे काय सांगण्यात आलेला आहे, अ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी डिझॉल्व अंडर विच ऑफ दीज सर्कमस्टान्सेस. अनेक जणांना कन्फ्युजन होते, त्यांना असं वाटते की बाबा या प्रश्नाचा जर आन्सर डेथ ऑफ पार्टनर असायला पाहिजे, कारण डेथ ऑफ पार्टनर इज लाईक कंपल्सरी रिटायरमेंट असं त्यांनी ऐकलेलं असतात. बट क्वेश्चन काय म्हणाले ते समजून घ्या. एखादा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एखादा एक भागीदार मेला तर व्यवसाय बंद पडते का? आन्सर असेल नाही, व्यवसाय कंटिन्यू राहतो. राईट, इथं काय विचारले की जर समजा इफ अ पार्टनरशिप फर्म इज कंपल्सरी डिझॉल्व, जर भागीदारी संस्था बंद पडली तर त्याच्या मागचं रिझन पुढील पैकी कोणत्या परिस्थितीमध्ये भागीदारी संस्था बंद पडेल असं तुम्हाला तिथं विचारत आहे. चेक करा ऑप्शन्स मध्ये. इफ अ पार्टनर ऑन द डेथ ऑफ पार्टनर, नाही, एखादा एक भागीदार मेला तर व्यवसाय बंद पडत नाही. सर्वायव्हिंग पार्टनर्स बिझनेस रन करतात आणि मग जे पण काही आहे ते डील होते सर्वायव्हिंग पार्टनर्स मध्ये आणि मृत भागीदाराच्या एक्झिक्युटर मध्ये, त्यांचा व्यवहार होते, व्यवसाय बंद करत नाहीत ते. ओके, एखादा एक भागीदार इन्सॉल्वंट निघाला तरी सुद्धा व्यवसाय बंद पडायचे चान्सेस कमी असतात का? कारण इन्सॉल्वंट पार्टनरची जी इन्सॉल्वन्सी आहे ते सॉल्वंट पार्टनरला पेड करावं लागतंय ऑन द रनिंग इन टू द लॉसेस. नाही, असे अनेक व्यवसाय आपल्या भारतामध्ये आहेत की जे करंट सिच्युएशन मध्ये लॉसेस मध्ये आहेत तरी सुद्धा ते रन व्हायलेत. राईट, त्यामुळे 3 कारणामुळे तर नाही. लास्ट कारण दिलेलं आहे, चेक करा. इफ द बिझनेस ऑफ द फर्म बिकम्स अनलॉफुल ड्यू टू द हॅपनिंग ऑफ सम इव्हेंट्स. बरोबर आहे, इफ बिझनेस ऑफ द फर्म बिकम्स अनलॉफुल, जर कायद्याअंतर्गत तुमचा व्यवसाय जो आहे बेकायदेशीर ठरवण्यात आला, तुमचा व्यवसाय अनलॉफुल झालं, तर मग अशा परिस्थितीत व्यवसाय तुमचा बंद पडू शकतो. त्यामुळे आन्सर येईल या प्रश्नाचं डी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द लायबिलिटी ऑफ अ पार्टनर इन अ पार्टनरशिप फर्म, द लायबिलिटी ऑफ अ पार्टनर ऑफ अ फर्म इज डॉट डॉट डॉट. क्लिअर कट आन्सर आहे की एखाद्या भागीदाराची जी लायबिलिटीज असते ते कशी असते, अनलिमिटेड असते. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द एक्सिस अमाउंट, नीट चेक करा. द एक्सिस अमाउंट विच द फर्म कॅन गेट सेलिंग इट्स assets over and above सेलेबल व्हॅल्यू ऑफ assets इज कॉल्ड. सरळ सरळ आन्सर आहे गुडविल. बघा काय सांगण्यात आलेलं आहे, अनेक वेळा आता गुडविल म्हणल्यानंतर आपल्या माइंड मध्ये एकच चालत राहते, इंटँजिबल ऍसेट्स हॅव्हिंग व्हॅल्यू, गुडविल, असं आपल्या दिमागामध्ये चालत असतात. राईट, किंवा न्यू पार्टनर जी रक्कम व्यवसायामध्ये आणतो ते गुडविल असं म्हणतात. नाही, गुडविल म्हणजेच काय की बाबा व्यवसायाच्या रेप्युटेशन मुळे जर व्यवसायाला येणाऱ्या पैशापैकी समजा जास्त पैसे आले किंवा व्यवसायाला पैसे येत असतील तर त्याला गुडविल असं म्हणतात. ओके, आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे, एक्सिस अमाऊंट म्हणजे गरजेपेक्षा जास्त रक्कम किंवा ऍक्च्युअल अमाऊंट पेक्षा जास्त रक्कम फर्म कॅन गेट ऑन सेलिंग इट्स ऍसेट. जेव्हाही व्यवसाय त्याच्या वस्तू असते, वस्तूच्या ऍक्च्युअल प्राइस पेक्षा जास्त किमतीला वस्तू येतात, प्राइस येतात किंवा वस्तूची किंमत येते, त्याला गुडविल म्हणतात. आता उदाहरणार्थ, आता साधं सिंपल आहे, ऍपलचा फोन आहे. ओके, तर ऍपल कंपनीला त्यांचा फोन मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जे ऍक्च्युअल कॉस्ट व्हॅल्यू आहे त्यांची 40 ते 50 हजारच असते, त्याच्यापेक्षा कमी असते. बट त्या ऍपलची ब्रँड इतकी मोठी करून टाकलेत त्यांनी की त्यांचा प्रत्येक फोन जे न्यू मार्केटमध्ये लॉन्च होते करंट सिच्युएशन मध्ये लेटेस्ट व्हर्जन वाला ते 1 लाख पेक्षा जास्त किमतीला असतात. म्हणजेच काय की
ऍक्सिस ऑफ अमाऊंट विच फर्म गेट, म्हणजे गरजेपेक्षा जास्त किमतीला जेव्हा व्यवसाय त्यांचे वस्तू विकून ऍसेट्स विकून पैसे घेते त्या अमाऊंटला गुडविल असं म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगण्यात आलेलं आहे ऑन ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर द डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स डेबिटेड टू. साधं सिंपल लॉजिक आहे, जेव्हाही न्यू पार्टनरचं व्यवसायामध्ये ऍडमिशन होते, जे ऍसेट्सची डिक्रीज अमाऊंट असते, कमी झालेली किंमत, त्याची नोंद कुठं करण्यात येते, तर आन्सर असेल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. तिथं रिव्हॅल्युएशन अकाउंट आलं तर एक्झाम मध्ये तुम्ही रिव्हॅल्युएशन अकाउंट सुद्धा लिहू शकता, आयदर रिव्हॅल्युएशन येईल किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट येईल. त्याच्यानंतर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता इथे काय विचारण्यात आलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ABC आर पार्टनर्स इन अ फर्म इफ D इज ऍडमिटेड ऍज अ न्यू पार्टनर. ओके, नीट लक्ष द्या, 3 पार्टनर्स आहेत, ABC नावाचे 3 पार्टनर्स आहेत, करेक्ट. त्यांनी डी नावाच्या एका नवीन भागीदाराला व्यवसायात ऍड केलं, त्यांनी डी नावाच्या एका नवीन भागीदाराला व्यवसायात ऍड केलं, तर ओल्ड फर्म डिझॉल्व, जुने व्यवसाय बंद पडेल का, नाही. त्यामुळे रिझन कसं आहे, फॉल्स. ओल्ड फर्म अँड पार्टनरशिप इज डिझॉल्व, नाही. न्यू पार्टनर ऍड केल्यानंतर व्यवसाय बंद होण्याचं कानाकोपऱ्यापर्यंत संबंध येत नाही. ओके, ओल्ड पार्टनरशिप इज रिकॉन्स्टिट्यूटेड, हा आन्सर असेल करेक्ट. ओल्ड पार्टनरशिप इज रिकॉन्स्टिट्यूटेड म्हणजेच काय की जेव्हाही ते पार्टनर्स एका नवीन भागीदाराला ऍड करतात तर त्यांची जुनी भागीदारी आहे ती संपुष्टात येते आणि नवीन भागीदारी अस्तित्वात येते, म्हणजे जुन्या भागीदारीमध्ये रिकॉन्स्टिट्यूशन, बदल होतो. ओके, चलो क्वेश्चन नंबर 6 चेक करा. मोना अँड टीना वेअर पार्टनर्स. वेअर पार्टनर्स म्हणजे अगोदर मोना आणि टीना पार्टनर्स होते, ज्यांचं प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो होता 3:2. त्याच्यानंतर त्यांनी नयना नावाच्या एका न्यू पार्टनरला ऍड केले. कोणाला ऍड केले, नयना नावाच्या एका नवीन भागीदाराला त्यांनी ऍड केलं आणि नयनाला ऍड करत असताना नयनाला इन फ्युचर मध्ये किती हिस्सा दिला, 1/6. म्हणजे आता बघा, जे ओल्ड पार्टनर्स होते मोना आणि टीना, मोना आणि टीना हे त्यांच्या व्यवसायामध्ये होणारा नफा तोटा 3:2 या रेशोनुसार वाटून घेत होते. किती रेशोनुसार, 3:2. त्याच्यानंतर मोना आणि टीनानं नयना नावाच्या एका नवीन भागीदाराला ऍड केलं, राईट, नयना नावाच्या, आणि तिला किती हिस्सा द्यायला, 1/6. 1/6 म्हणजे काय, जेवढंही प्रॉफिट होईल त्याचा 1/6 हिस्सा त्यांनी नयनाला देणार. इथंपर्यंत ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, 1/6 हिस्सा त्यांनी नयनाला देणार, काही इश्यू नाहीये. हा, आता समोर काय सांगण्यात आलेलं आहे, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन, इथे चेक करा, ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व अपियर इन द बॅलन्स शीट ₹32,000. आता नीट बघा, अनेक वेळा नवीन भागीदार जेव्हा व्यवसायात येते त्यावेळेस व्यवसायाच्या ऍसेटची किंमत कमी जास्त होतात, हे नॉर्मल आहे. ओके, त्याच्या अगोदर समजून घ्या वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व म्हणजे काय. वर्कमॅन म्हणजे कामगार, कॉम्पन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई, राईट. रिझर्व म्हणजेच काय, खाते, कामगार नुकसान भरपाई खाते, कॉम्पन्सेशनला भत्ता सुद्धा म्हणतात किंवा नुकसान भरपाई सुद्धा म्हणतात. ओके, तर वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व मीन्स अनेक वेळा काय होते, जिथं फॅक्टरी सारखे मोठे मोठे बिझनेस असतात, अनेक कामगार कामावर काम करत असतात, तर अनेक वेळा अपघात वगैरे होऊन कामगाराला नुकसान पोहोचते आणि त्यामुळं व्यवसाय मालकाची रिस्पॉन्सिबिलिटी असते की ज्याही कामगाराचं नुकसान झालेलं आहे त्याला नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. आणि अशा कामगार नुकसान भरपाईचे किती रुपये व्यवसायात अगोदरपासून होते, 32,000 अगोदरपासून होते, आणि त्याची अमाऊंट जेव्हा त्यांनी कॅल्क्युलेट केले, द क्लेम अकाउंट व वर्कमॅन कॉम्पन्सेशन डिटरमाइंड 40,000, एक्सिस क्लेम ओव्हर द रिझर्व विल बी. आता बघा, त्यांनी अगोदरपासून 32,000 रुपये त्याची अमाऊंट ठेवले होते. आता या गणितामध्ये ते मोना टीना त्यांचं ओल्ड रेशो, नैना न्यू पार्टनर ऍड व्हायला तिचं रेशो 1/6 आहे, हे सगळे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले गोष्टी आहेत. ऍक्च्युअल मॅटर आहे या 32 आणि 40 मध्ये. ओके, जेव्हा न्यू पार्टनर व्यवसायात आली, ते व्यवसायात येत असताना अगोदरपासून व्यवसायामध्ये वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व 32,000 रुपये राखीव ठेवले होते कामगार नुकसान भरपाईसाठी, आणि जेव्हा ऍट द एंड त्यांनी हिसाब किताब चेक केले तर कामगार नुकसान भरपाईला त्यांना 40,000 रुपये द्यावं लागतील. होते किती, 32, किती झाले 40, किती रुपये वाढले 8, ते 8,000 रुपये काय व्यवसायासाठी खर्च आहे, तर त्या 8,000 ची नोंद कुठं होईल, तर त्या 8,000 ची नोंद होईल डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आन्सर काय त्याचं, डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. का, कारण व्यवसायासाठी खर्च आहे. आता 12वीच्या पुस्तक मध्ये बघा 7वं धडा आहे, सॉरी ऍडमिशन ऑफ पार्टनर नावाचं 7वं गणित आहे.
ऍडमिशन ऑफ पार्टनर चॅप्टर मध्ये. तर या चॅप्टर मध्ये भावेश चंद्र आलियाचा प्रॉब्लेम आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये चेक करा, या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व किती हजार दिलेला आहे, 30,000. न्यू पार्टनर कोण ऍड झालं, आलिया नावाची नवीन पार्टनर ऍड झाली. आणि जेव्हा आलिया नावाची नवीन पार्टनर ऍड झाली व्यवसायामध्ये, वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व इन्क्रीज झालं. किती रुपयाने इन्क्रीज झालं, वर्कमॅन कॉम्पन्सेशन रिझर्व 10,000 ने इन्क्रीज झाला. म्हणजे अगोदरपासून 30,000 ठेवले होते त्यांनी, त्याच्यामध्ये 10,000 ची वाढ केली. म्हणजेच काय, व्यवसायाला खर्च झाला 10,000 रुपये. नोंद कुठे होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डीआर किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डीआर ला आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बघा रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर ला चेक करा 10,000 आणि गणितामध्ये बॅलन्स शीट काढता, त्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला 30 मध्ये 10 टोटल किती झाले, 40,000. तर तुम्हाला इथं विचारलेलं आहे की जे 30 आणि अगोदरपासून किती होते 30, जसं या गणितामध्ये अगोदरपासून होते 32, झाले किती, दिलेल्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये 40 झाले, इथं फक्त 10,000 वाढले म्हणून सांगण्यात आलेलं आहे. राईट, तर 8,000 रुपये कुठे जातील, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साईडला, किंवा ह्या प्रॉब्लेम नुसार रिव्हॅल्युएशनच्या डीआर साईडला किती जातील, ह्या दिलेल्या गणितानुसार रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला 10,000 रुपये जातील. ओके, त्याच्यानंतर 7वं, मिलन खिलन अँड सिलम. मिलन खिलन अँड सिलम वेर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. त्यांनी दोघं 3 पार्टनर्स आहेत, मिलन खिलन आणि सिलम, काय नाव आहेत आय डोंट नो. त्यांचा प्रॉफिट लॉस रेशो आहे 2:1. ओके, दे डिसाइडेड टू शेअर फ्युचर प्रॉफिट इन द रेशो ऑफ 50-50-3. आता इथं तुम्हाला म्हणलेलं आहे इन फ्युचर मध्ये, अगोदर 3 पार्टनर्स होते, त्यांचा रेशो आता 2:1 आहे. बट इन फ्युचर मध्ये ते किती वाटून घेतील, 50-50-3 वाटून घेतील. कधी, 1 एप्रिल 2019 पासून. आफ्टर द रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड रिअसेसमेंट ऑफ लायबिलिटीज, रिव्हॅल्युएशन शोड लॉस ऑफ 15,000. ओके, बघा आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे की कधी पण रिव्हॅल्युएशन अकाउंटचं जे प्रॉफिट लॉस असते ते ऑलवेज ओल्ड रेशो नुसार डिस्ट्रीब्यूट करावं लागते. आता इथं जे 2:1 आहे ते कोणतं रेशो आहे, ओल्ड. 50-50-3 जे आहे ते कोणतं रेशो आहे, न्यू. इथं कोणतं प्रॉफिट लॉस वाटायचं आहे तुम्हाला, इथं रिव्हॅल्युएशन अकाउंटचं जे लॉस आहे 15,000 रुपये, ते तुम्हाला 2 भागीदारांमध्ये 3 भागीदारांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. प्रश्नामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, द अमाऊंट टू बी डेबिटेड इन द कॅपिटल अकाउंट ऑफ मिलन बिकॉज ऑफ लॉस रिव्हॅल्युएशन विल बी. आता मिलन नावाच्या पार्टनरला किती रुपये लॉस येईल, सर्वात पहिले कन्फर्म करून घ्या की रिव्हॅल्युएशन अकाउंटचं लॉस ओल्ड रेशो नुसार द्यावं लागते. मिलन खिलन आणि सिलम यांचं ओल्ड रेशो आहे 2:1 आणि त्यातल्या त्यात जर मिलनचा हिस्सा जर फाइंड आउट करायला गेलात तर मिलनचा हिस्सा येईल, गिव्ह मी जस्ट 1 मिनिट ऑफ टाइम. त्यांचं रेशो 2:1 आहे. राईट, मिलन खिलन आणि सिलम. राईट, तर मिलनचा हिस्सा येईल 2/5. मिलनचा हिस्सा किती येईल, 2/5. डन. त्याच्यानंतर चेक करा लॉस मध्ये हिस्सा किती हजार रुपये आहे, तर लॉस मध्ये हिस्सा 15,000 रुपये आहे. राईट, 15,000 गुणिले 2, आन्सर येईल 30,000 भागिले 5. आन्सर किती येईल, 30,000 भागिले 5, आन्सर येईल 6,000 रुपये. आन्सर किती येईल, 6,000 रुपीज. बघा आता ऑप्शन मध्ये चेक करा 6,000 दिलेला आहे का, यस, ऑप्शन मध्ये दिलेला आहे 6,000 रुपीज अँड दॅट्स द करेक्ट आन्सर. ऑल राईट, बस अशा प्रकारे काही ऑप्शन्स तुम्हाला लिहायचे. आता बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. जनरल रिझर्व अपिअरिंग इन द ओल्ड बॅलन्स शीट. अनेक वेळा काय होते की जे जनरल रिझर्व असते गणितामध्ये ओल्ड बॅलन्स शीटला येते ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या. ऑब्व्हियसली आता इथं बघा स्क्रीनवर तुम्हाला एक गणित दिसत असेल, गणितामध्ये चेक करा ओल्ड बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज साईडला तुम्हाला इथे 24,000 रुपये दिसायले. ओके, आता हे 24,000 ची नोंद, या 24,000 ची नोंद कुठं होईल असं इथं म्हणाले प्रश्नामध्ये. चेक करा ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, न्यू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड नन ऑफ दिस. कधी पण बघा ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये जेव्हा जनरल रिझर्व येते ते फक्त ओल्ड पार्टनर्सला देण्यात येते. आता इथे स्क्रीनवर चेक करा भावेश चंद्र आलियाचा प्रॉब्लेम आहे, तर इथं ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, भावेश आणि चंद्रा. न्यू पार्टनर कोण आहे, आलिया. अगोदरपासून जनरल रिझर्व किती आहे, 24,000. हे फक्त कोणाला द्यायचं, ओल्ड पार्टनर्सला. चेक करा बॅलन्स शीटच्या ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या सीआर साईडला जनरल रिझर्व दिलेला आहे 18 आणि 6,
हे फक्त भावेश आणि चंद्राला दिलेला, आलियाला दिलेलं नाही. त्यामुळं आन्सर येईल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आन्सर येईल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गॉट इट. सोपे आहेत, इझी आहे, जास्त काही अवघड नाही आहेत. थोडं जर तुम्ही कॉमन सेन्स यूज केलात आन्सर तुम्हाला येऊन जाते. ओके, त्याच्यानंतर 9वा आहे विच ऑफ दिस स्टेटमेंट इज ट्रू अबाउट रजिस्ट्रेशन ऑफ फर्म. पुढील पैकी रजिस्ट्रेशन बद्दल कोणतं स्टेटमेंट ट्रू दिलेलं आहे. आता बघा, पार्टनरशिप आपलं चालू आहे. रजिस्ट्रेशन बद्दल माहिती तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट पहिल्याच धड्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पार्टनरशिप ऍक्ट मध्ये पण आपण बघितलं. ऑल ओव्हर द इंडियामध्ये रजिस्ट्रेशन ऑप्शनल आहे. महाराष्ट्रामध्ये 2005 पासून रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की खाली तुम्हाला ऑप्शन्स मध्ये काय स्टेटमेंट दिलेले आहेत, त्या स्टेटमेंट पैकी कोणती स्टेटमेंट ट्रू आहे. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इज अ मॅन्डेटरी. तर बघा ऑप्शन बघा काय दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इज अ मॅन्डेटरी. तर आन्सर असेल याचं, जस्ट 1 सेकंड. मॅम ते डिलिव्हरी वालाच ऑप्शन आलंय, डिलिव्हरीचं ऑप्शन माणूस आले, हा त्याला फक्त गेट मध्ये टाक म्हणा, पेमेंट मी अकाउंटवर टाकतो म्हणा त्याच्या. विच ऑफ द स्टेटमेंट इज ट्रू. तर आता याच्यामध्ये बघा, रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इज मॅन्डेटरी. रॉंग, रजिस्ट्रेशन ऑफ फर्म मॅन्डेटरी नाहीये. नॉन रजिस्ट्रेशन ऑफ फर्म इज अ क्रिमिनल ऑफेन्स. असं काही नाहीये की व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलं नाही तर तुम्ही गुन्हा करायला, हे सुद्धा नाहीये. त्याच्यानंतर तिसरं बघा, रजिस्ट्रेशन इज नॉट मॅन्डेटरी. रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही, बट जर तुमचा व्यवसाय रजिस्टर्ड केला नसाल तर फर्म्स आर सब्जेक्ट टू सम डिसएडव्हान्टेजेस, आणि मग तुम्हाला शासनाकडून मिळणारे जे फायदे आहेत ते तुम्हाला घेता येणार नाहीत. हा स्टेटमेंट जो आहे तो करेक्ट आहे. रजिस्ट्रेशन ऑफ फर्म केस अवेलेबिलिटी ऑफ फंड्स असं काही नाहीये, हे रॉंग आहे. आन्सर असेल सी. जर समजा तुम्ही तुमच्या व्यवसायाचं रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला शासनाकडून का फायदे मिळतात. थोडक्यात सांगायचं असेल, समजा अचानकपणे पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि गाव अख्खं पुराखाली गेलं, ओके, आणि शासनाकडून मदत निधी जाहीर झाली सर्व व्यापाऱ्यांसाठी. तर जर तुमचा व्यवसाय नोंदणीकृत असेल तर पैसे मिळतील, अदरवाईज पैसे मिळणार नाहीत, गेले, असे काही बेनिफिट्स असतात. त्याच्यानंतर 10वं चेक करा, विच ऑफ द फॉलोइंग इज फॉर्म्युला इज यूज टू कॅल्क्युलेट गुडविल अंडर वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. साधं सिंपल आहे, वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथडचा फॉर्म्युला सांगायची गरज नाहीये, क्वेश्चन मध्येच आन्सर दिलेला आहे. आता असं म्हणल्याबरोबर अनेक जणांना डाऊट येतात की बाबा वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट म्हणजे काय. गुडविलच्या पाचीच्या पाची मेथड कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं त्याच्यावर प्रॉपर व्हिडिओ नेक्स्ट असणार आहे, त्याच्यामध्ये मेथड मी कॅल्क्युलेट करून टाकेन. सध्या पुरते एवढं समजून घ्या की ऍव्हरेज प्रॉफिट मेथड असते, सुपर प्रॉफिट मेथड असते, ॲन्युइटी मेथड असते, वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड असते. त्यापैकी वेटेड ऍव्हरेज प्रॉफिटचं मेथडचा फॉर्म्युला इथं दिलेला आहे. चलो, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 11 चेक करा. अ न्यू पार्टनर अलॉंग विथ अदर पार्टनर्स गेट डॉट डॉट डॉट. एखादा एक न्यू भागीदार असतो, ओके, न्यू पार्टनर, नीट चेक करा, एखादा एक नवीन भागीदार अलॉंग विथ अदर पार्टनर्स. अदर पार्टनर्स म्हणजेच काय, न्यू पार्टनरच्या व्यतिरिक्त कोणतं असतं, कोण काय आलं, ओके ठीक आहे, उद्या करू. अ न्यू पार्टनर अलॉंग विथ अदर पार्टनर्स गेट. न्यू पार्टनर म्हणजे काय, नवीन भागीदार, आणि अदर पार्टनर्स म्हणजे काय, ओल्ड पार्टनर्स. ओके, तर आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, राईट टू शेअर फ्युचर प्रॉफिट ऑफ द फर्म, राईट टू शेअर फ्युचर ॲसेट्स ऑफ द फर्म, बोथ ए अँड बी. तर आन्सर इथे तुम्हाला लिहायला लागेल बोथ ए अँड बी. वाय, बिकॉज जे नवीन भागीदार आणि ओल्ड भागीदार असतात त्यांना फ्युचरचं प्रॉफिट पण मिळते आणि फ्युचरमध्ये जे ऍसेट आहे त्याच्यामध्ये त्यांचा हिस्सा पण असते, अधिकार पण असते. आन्सर असेल बोथ ए अँड बी. ओके, चला, त्याच्यानंतर 12वं अतिशय महत्वाचं, व्यवस्थित चेक करा जेवढेही स्टुडंट हा व्हिडिओ ऍप मध्ये बघत असतील. जर तुम्ही इफ इन केस टेस्ट सिरीज घेतला नसाल तर भाई रिक्वेस्ट आहे, हात जोडून कळकळीची विनंती आहे, तुम्ही टेस्ट सिरीज घेतल्यामुळे तुमच्याकडून पैसे आल्यामुळे मी काय रातोरात अंबानी होणार नाहीये, बट तुम्ही जरूर होऊ शकता. कसं, कारण या टेस्ट सिरीज मध्ये अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन 12 सारखे, जे एक्झामला असेच येऊ शकतात. IBPS
जेव्हा तुमचं ठासायचे ठरवते आयबीपीएस, हे अशा प्रकारचे क्वेश्चन टाकून आयबीपीएस पक्क तुमचे ठासून टाकते आणि अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन टेस्ट सिरीज मध्ये ऍड केलेले आहेत. इफ इन केस तुम्ही फक्त युट्यूबवर संध्याकाळचं स्ट्रीम बघून मजा घेत असाल, भाई रिक्वेस्ट आहे, मजा घेणं बंद कर, टेस्ट सिरीज जॉईन कर किंवा बॅच जॉईन कर, तिथं खजाना आहे. ओके, हे खजानामध्ये बकेटामध्ये सोनं भरत असताना जे खाली सांडते ते आपण युट्यूबवर फक्त स्ट्रीम मध्ये घेत आहोत. ओरिजिनल कंटेंट तिथं आहे, बॅच जॉईन करा, रिक्वेस्ट आहे. आता कसं जॉईन करायचं काय नाही ते तुमच्यापैकी सगळ्यांना माहित आहे. प्ले स्टोअरला आपला ऍप आहे, DA2 अकॅडमीचं डाउनलोड करायचं आहे. बट करंट सिच्युएशन मध्ये फक्त आता इथे तुम्हाला फोकस करायचं आहे, ते म्हणजे हा प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचा. ओके, अगोदर क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या, मग आपण बाकी गोष्टी डिस्कशन करूयात. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. ABC partners, ABC are partners sharing profit and losses in the ratio of 2:3. ओके, AB हे पार्टनर्स होते ज्यांचा प्रॉफिट लॉस 2:3 या रेशोनुसार ते वाटून घेत होते. देअर बॅलन्स शीट शोज मशिनरी, आणि त्यांच्या बॅलन्स शीट नुसार मशिनरी 2 लाख, स्टॉक 80,000 आणि डेटर्स 1,60,000 होतं बॅलन्स शीट नुसार. ओके, आणि त्यांनी सी नावाच्या एका नवीन भागीदाराला व्यवसायात ऍड केले. चला बेसिक प्रश्न विचारतो. गणितामध्ये ओल्ड पार्टनर्स कोण होते? ए आणि बी. दुसरा प्रश्न, ए आणि बी प्रॉफिट लॉस कोणत्या रेशोनुसार वाटून घ्यायचे? 2:3. अतिशय महत्वाचा आहे, 2:3 नुसार वाटून घ्यायचे. बॅलन्स शीट मध्ये कशा कशाची अमाऊंट दिली होती? त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये मशिनरी 2 लाख रुपये, स्टॉक 80,000, डेटर्स 1,60,000 दिलं होतं. राईट. चौथा प्रश्न, कोणत्या नवीन भागीदाराला ऍड केले होते? सर, सी नावाच्या नवीन भागीदाराला त्यांनी ऍड केले होते, आणि त्याला ऍड केल्यानंतर त्यांचं जे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो झालं ते झालं 6:9:5. ओके, म्हणजे अगोदर ओल्ड पार्टनर्स काय होते? ए आणि बी, त्यांचं रेशो होतं 2:3. त्याच्यानंतर नवीन भागीदार कोण ऍड झालं? सी. सी ऍड झाल्यानंतर रेशो झाला 6:9:5. इथपर्यंत क्लिअर आहे? डन. आता हे सगळी जी माहिती आहे ते तुम्हाला येड्यामध्ये काढण्यासाठी देतात, कारण तुम्ही या माहिती भोवती अवतीभोवती ह्याच अनबायस म्हणतात किंवा नॉन रिलेटेबल, जे की उत्तराशी याचं काही घेणं देणंच नाहीये, ह्याच्या अवतीभोवती तुम्ही घुरमळाव आणि ऍक्च्युअल आन्सर पासून तुम्ही दूर जाव, ह्याच्यासाठी हे सर्व माहिती देण्यात येते. बट आपण येड्यामध्ये निघायचं नाही, लोक तुम्हाला येड्यामध्ये काढतात. तुम्ही जर येडे निघाला तर आपण येडे आहोत. ओके, आता सर्व गोष्टी क्लिअर झाल्या. इथून ऍक्च्युअल मध्ये मॅटर स्टार्ट होते. इथं काय सांगण्यात आलेलं आहे? मशिनरी रिव्हॅल्यूड 1,40,000, म्हणजे सुरुवातीला जेव्हा ए बी व्यवसाय करत होते मशिनरीची व्हॅल्यू 2 लाख होती. सी नावाचा पार्टनर ऍड झाल्यानंतर 40,000 झाली. प्रोव्हिजन इज मेड फॉर डाउटफुल डेट्स, डेटर्सवर 5% त्यांनी ऑलरेडी क्रिएट काढले. त्यानंतर एज शेअर इन लॉस, म्हणजे जो ए नावाचा पार्टनर होता त्याला व्यवसायाला नुकसान झालं. अनेक वेळा काय होते की ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये नवीन पार्टनर व्यवसायात आल्यानंतर, न्यू पार्टनर व्यवसायात आल्यानंतर ऍसेटची किंमत कमी जास्त होतात, आणि त्या ऍसेटच्या किमती कमी जास्त झाल्यामुळं रिव्हॅल्युएशनला प्रॉफिट होते किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंटला लॉस होते. आणि सी नावाचा नवीन पार्टनर व्यवसायात आल्यामुळं ए आणि बी च्या व्यवसायाचे जे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे त्याला लॉस झालं, आणि त्या लॉसची किंमत 20,000 नाही, त्या लॉस मध्ये ए चा जे हिस्सा आहे ते 20,000 रुपयाचा आहे. म्हणजे ऍक्च्युअल रिव्हॅल्युएशनचा लॉस 20,000 नाही, ऍक्च्युअल रिव्हॅल्युएशनचा लॉस 20,000 पेक्षा जास्त आहे. जेवढंही लॉस झालं त्याच्यामध्ये ए चा हिस्सा 20,000, तर आता बी चा हिस्सा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. राईट. सर, उत्तर हे आहे का बी चा हिस्सा फाइंड आउट करणं? नाही, उत्तर तर वेगळंच काय तर आहे. ओके, पण आपल्याला उत्तर काढण्यासाठी बी चा सुद्धा हिस्सा फाइंड आउट करावा लागते. आता ऍक्च्युअल मध्ये या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? तर या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ स्टॉक विल बी. आता हे सगळं दिल्यानंतर स्टॉकची जी किंमत आहे ती किती रुपये होती, जे की कमी जास्त झाली, ती तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. बा सर, एवढं सगळं घुरमळलंय, बिनकामाची माहिती ते दिले आणि ऍक्च्युअल माहिती फक्त एवढ्यामध्येच आहे. एवढ्या सगळ्यावरून रिव्हॅल्युएशन ऑफ स्टॉक, स्टॉकची एक्झॅक्ट व्हॅल्यू किती होती ते सांगा. आता ऍक्च्युअल मध्ये जर बघायला गेलं तर अनेक मुलांना वाटते की याचा आन्सर 62,000 आहे, बट याचा आन्सर 98,000 आहे. आता काही काही जण आहेत त्यांचा आन्सर 18,000 रुपयाला असेल. ढकनांनो लक्ष द्या, येडे कर नका. ओके, चलो. सर्वात पहिले आपण बेसिक गोष्टी फाइंड आउट करूयात. सर्वात पहिले हे गणित करण्यासाठी किंवा हा पर्टिक्युलर एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट फाइंड आउट करावं लागते. रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करूयात शॉर्ट मध्ये.
आता रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये बघा, सर्वात पहिला मशिनरीची किंमत अगोदर किती होती 2 लाख, आता किती झाली 1 लाख. अगोदर किती होती 2 लाख, 1,40,000 झाली. म्हणजे मशिनरीची किंमत कमी झाली. कमी झालं म्हणजे 60,000 रुपये तुम्हाला रिव्हॅल्युएशनच्या डीआर ला लिहावं लागेल. हे झालं मशिनरी. डन. त्याच्यानंतर मशिनरी नंतर नेक्स्ट चेक करा, प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स म्हणाले 5%. डेटर्सची अमाऊंट सुरुवातीला होती 1,60,000. 1,60,000 वर 5%, 1,60,000 वर 5% किती येते 8,000 रुपये. तर आरडीडी ची तुमच्या आन्सर आला 8,000 रुपये. ऑल राईट, डन. ओके, एवढंच सांगलेलं आहे. म्हणजे बघा, मशिनरीची सुरुवातीची 2 लाख होते, 1,40,000 झाली आणि डेटर्सवर आरडीडी 5% म्हणलेला आहे. आणि एचं लॉस मध्ये हिस्सा 20,000 रुपये सांगलेला. आता भाई साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. त्यांचा प्रॉफिट लॉसचा हिस्सा बघा किती आहे. त्यांचा प्रॉफिट लॉसचा हिस्सा 1/3 होता. ए आणि बी पार्टनर्स होते. त्यांचा प्रॉफिट लॉसचा हिस्सा किती होता 2/3. इथेपर्यंत क्लिअर, काय अडचण नाही. 2/3 त्यांचा हिस्सा होता. आणि 2/3 म्हणजेच तुम्ही त्याला असं सुद्धा लिहू शकता. ओके, 2/5 आणि 3/5 असं सुद्धा लिहू शकता. आता एकूण व्यवसायाला जेवढं पण प्रॉफिट लॉस होत होतं त्याचे त्यांनी 5 हिस्से करत होते. 5 पैकी 2 हिस्से ए ला देत होते आणि 3 हिस्से बी ला देत होते. इथंपर्यंत क्लिअर झालं. आता ए ला किती मिळाले, ए ला लॉस मध्ये हिस्सा मिळाला 20,000. आता 20,000 म्हणजे हे एकूण लॉस पैकी किती हिस्साची किंमत आहे. एकूण होणाऱ्या प्रॉफिट लॉसचे 5 हिस्से करायचे, 5 पैकी 2 हिस्से ए ला द्यायचे आणि 3 हिस्से बी ला द्यायचे. म्हणजे ए चं जे 20,000 रुपये लॉस आहे हे 2 हिस्साची किंमत आहे. त्याला जर डिवायडेड बाय 2 केलात तर आन्सर येईल 10. म्हणजे 10,000 हे एका हिस्साची किंमत आहे. 10,000 गुणिले 2, 10,000 गुणिले 3 जर केलात तर टोटल तुम्हाला व्यवसायाचं नुकसान, व्यवसायाला झालेलं नुकसान माहित होऊन जाते. 20,000 आणि 30,000. व्यवसायाचं टोटल नुकसान कितीचं आहे 20,000 आणि 30,000. नीट लक्ष द्या रे भाई. ए ला नुकसान झालं 20,000 रुपये. ए चं लॉस मध्ये हिस्सा किती आहे 2 हिस्से आहेत. 2 हिस्साची किंमत जर 20,000 तर एका हिस्साची किती 10. 10,000 गुणिले 2 20,000. बी चा हिस्सा किती आहे 3. 10,000 गुणिले 3 30,000. म्हणजे टोटल व्यवसायाचं लॉस येत होतं त्यांचं 68,000. 68,000. रिव्हॅल्युएशनचा लॉस कोणत्या साईडला लिहिता तुम्ही, सीआर साईडला लिहिता. तर इथे लिहा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन 50,000 रुपये. आज एवढं डिलेट कसं काय व्हायला लिहायला, लिहि रे बाई लवकर लिहि. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन 50,000. ओके, डन. 50,000 लिहिला. त्यानंतर ए आणि बी, ए ला किती आलं त्यातले 20 आणि बी ला किती आले 30,000. ए ला 20,000 आणि बी ला किती आले 30. बघा आता लॉस जर 50,000 असेल मग साधं सिंपल चेक करा स्टॉकची किंमत किती असेल. सर स्टॉकची प्राइस असेल 18,000 रुपये. कसं आलं 68 मधून 50,000 मायनस करा, स्टॉकची प्राइस किती झाली असेल 18,000 रुपये. आता बघा की साधं सिंपल आन्सर आहे. ओके, या प्रश्नाचा आन्सर आहे अनेक वेबसाईट नुसार, अनेक बुक्स नुसार, गरेवाल सरांच्या पण पुस्तकामध्ये 98,000 दिलेला आहे. बट फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटतं आन्सर 62,000 असायला पाहिजे. ओके, बघा आता आपण काय केलं, 2 लाख याची किंमत होती, 1,40,000 झाली. 1,40,000 झाल्यामुळं आपण काय केलं आन्सर मध्ये इथं 60,000 लिहिलं. स्टॉकची किंमत 80,000 रुपये होती. किती रुपये कमी झाली 18. म्हणजे ऍक्च्युअल स्टॉकची जे रिव्हॅल्यूड प्राइस आहे ती किती यायला पाहिजे 62 यायला पाहिजे, राईट. बट त्यांचं म्हणणं असं आहे की रिव्हॅल्यूड व्हॅल्यू ऑफ स्टॉक विल बी किती, म्हणजे स्टॉकची जे रिव्हॅल्यूड प्राइस झाली म्हणजे ऍक्च्युअल स्टॉकची प्राइस किती होती, सुरुवातीला होती 80, रिव्हॅल्यूड झाली 18. सुरुवातीला किती होती 80, रिव्हॅल्यूड किती झाली 18. 80 प्लस 18 आन्सर किती येईल 98. 80 प्लस 18 आन्सर येईल 98. एक्झाम मध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न आलं तर तुम्हाला 98,000 त्याचा आन्सर लिहायचं आहे. ओके, ऍक्च्युअल मध्ये तर मला असं वाटतं की 62 यायला पाहिजे, बट थॉट प्रोसेस वेगळी आहे. इथं शब्द त्यांना द्यायला पाहिजे होतं
ऍक्च्युअल व्हॅल्यू ऑफ स्टॉक विल बी, म्हणजे स्टॉकची सुरुवातीला बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती असायला पाहिजे होती, तर बुक व्हॅल्यू ऑफ स्टॉक 98,000 असायला पाहिजे होती, आणि त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ स्टॉक विल बी 62,000 असं काहीतरी असायला पाहिजे तिथं. ओके, डन. चलो, बाकी सर्व क्वेश्चन जे आहेत ते एकदम बेसिक आहेत. चला फटाफट ते सुद्धा घेऊन टाकूयात आपण. त्याच्यानंतर सांगण्यात आलेलं आहे, वेन अ न्यू पार्टनर इज ऍडमिटेड इन टू द फर्म, ओल्ड पार्टनर स्टँड्स टू डॉट डॉट डॉट. म्हणजे न्यू पार्टनर जे व्यवसायामध्ये ऍड केल्या जातात, तर ओल्ड पार्टनर्सला काय करावं लागते, तर ओल्ड पार्टनर्सला सॅक्रिफाईस रेशो, म्हणजे त्यांचं जे प्रॉफिट लॉस शेअरिंगचं जे रेशो आहे ते त्यांना सॅक्रिफाईस करावं लागतं. ओके, म्हणजे त्यांना जे म्हणजे त्यांच्या व्यवसायाचं प्रॉफिट आहे ते सॅक्रिफाईस करावं लागतं. त्यानंतर अंडर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कॅल्क्युलेट करत असताना गुडविल इज व्हॅल्यूड ॲट अन ॲग्रीड नंबर ऑफ इयर्स. आन्सर काय असायला पाहिजे, नंबर ऑफ इयर्स. म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार जेव्हा गुडविल कॅल्क्युलेट करता तेव्हा तुम्हाला नंबर ऑफ इयर ऑफ परचेस किंवा नंबर ऑफ इयर्स विचारात घ्यावे लागतात. टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स सूत्र लक्षात ठेवायचं. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग refers to a situation in which merger of companies result in over 25% of market. आता याचा आन्सर आहे शेअर ऑफ सप्लाय आहे. हा कंपनी अकाउंटचा पार्ट आहे, बट आय डोंट नो इथं कसं घुसला. याचा आन्सर आहे शेअर ऑफ सप्लाय. ऑलरेडी कंपनी अकाउंट्स मध्ये झालेलं एमसीक्यूज आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इन्क्रीज इन लॅबिलिटी ऍट द टाइम ऑफ रिटायरमेंट. जेव्हाही ऍडमिशन असू दे, रिटायरमेंट असू दे, डेट असू दे, जर एखादी एक लॅबिलिटी इन्क्रीज झाली तर ते कुठं जाते, तर ते जाते डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट्स. इन्क्रीज इन लॅबिलिटी रिव्हॅल्युएशन अकाउंट्सला जाते. ओके, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येत होतं, बट इथं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट असेल तर आन्सर येत होतं. इथं प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट दिलेलं नाही. त्याच्यानंतर गुडविल इज ब्रॉट इन बाय न्यू पार्टनर इज डॉट डॉट डॉट. जेव्हा एखादा न्यू पार्टनर गुडविल आणतो ते कसं असते, गुडविल इंटेंजिबल असते बट काइंड ऑफ रिअल असते. कारण न्यू पार्टनर जेव्हा गुडविल आणते ते इन फॉर्म ऑफ कॅश, इन फॉर्म ऑफ ऍसेट असते, त्यामुळे इंटेंजिबल बट रिअल असते. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट चेक करा. इथे काय सांगण्यात आलेलं आहे 18 तारखेचं 18वा क्वेश्चन, माय बॅड 18 तारखेचं म्हणलो मी. सेल्स फॉर द अमाऊंट फॉर द इयर एंडेड अमाऊंटेड टू रुपीज 10 लाख. बघा, वर्ष संपल्यानंतर तुमच्या व्यवसायात सेल्सची अमाऊंट होती 10 लाख. क्लिअर? यस सर, क्लिअर. सेल्स इन्क्लुडेड गुड्स सोल्ड टू मिस्टर ए 50,000, आणि ड्युरिंग द इयर मध्ये जे तुम्ही वस्तू विकला 10 लाखाचे, त्याच्यामध्ये मिस्टर ए नावाच्या व्यक्तीला 50,000च्या वस्तू विकला होता, ते त्याच्यामध्ये समाविष्ट होते. ओके, डन. प्रॉफिट ऑफ 20% ऑन कॉस्ट, आणि ते वस्तू तुम्ही 50,000ला विकला होता, त्याच्यावर 20% प्रॉफिट काढला होता. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला कन्फ्युजन मध्ये टाकायसाठी असतात. ऍक्च्युअल प्रश्न समोर तुमची वाट बघत असते, बट तुम्ही तिथल्या तिथं घुरमळावं म्हणून तुम्हाला देण्यात येते. विच सच गुड्स आर स्टील लेइंग इन द गोडाऊन. बघा, तुम्ही 10 लाख रुपयाच्या वर्षभरात वस्तू विकला, त्याच्यामध्ये 50,000च्या वस्तू मिस्टर ए नावाच्या व्यक्तीला विकला होता. यस सर, ए नावाच्या व्यक्तीला विकला होता ऍट अ प्रॉफिट 20% ऑन कॉस्ट, आणि ते वस्तूवर 20% प्रॉफिट होतं. दंड, आणि वस्तू विकला, त्यानं पैसे देऊन टाकला तुम्हाला. ओके, आणि त्यानं म्हणलं की बाबा थोड्या वेळात येऊन वस्तू घेऊन जातो, आणि ते वस्तू तसेच तुमच्या गोडाऊनला पडून आहेत. 2 दिवस झाला त्यानं आलाच नाही. काय तर कामाला फोन लावला, सावकार येणार होतो, थोडस अडकलो, उद्या परवा येऊन घेऊन जातो असं म्हणला. मला ठीक आहे. आता समोर काय सांगण्यात आलेलं आहे, सच गुड्स शुड बी ट्रीटेड अ पार्ट ऑफ. आता बघा, आता विक्री केला, पैसे देऊन गेला तर, पण वस्तू त्याला डिलिव्हर्ड झाले नाहीत, आपल्या गोडाऊन मध्ये तसेच पडून आहेत. मग अशा वस्तू आपल्या व्यवसायाच्या कोणत्या गोष्टीचा पार्ट असतात? सेल्स रिटर्न असतात का? नाही, कारण त्यानं आणखी गुड्स घेऊनच गेला नाही, तर सेल्स रिटर्न कसे असतील? गुड्स इन ट्रान्झिट असेल का? नाही, कारण आपल्याकडून डिलिव्हर्ड झालंच नाही. जेव्हा समजा तुम्ही आहात राजस्थानला आणि तो राहतो कोलकाताला, जेव्हा कोलकात्यावरून राजस्थानवरून कोलकात्याकडे गुड्स निघाले, त्याला गुड्स इन ट्रान्झिट म्हणतात. गुड्स तर आपल्या गोडाऊन मध्येच आहेत, मग ट्रान्झिट पण नाही, सेल्स रिटर्न पण नाही. आता एकतर सेल्स असायला पाहिजे किंवा क्लोजिंग स्टॉक असायला पाहिजे. सोल्ड बट अनडिलिव्हर्ड किंवा अनडिस्पॅच गुड्स आर नॉट अ पार्ट ऑफ क्लोजिंग स्टॉक, इट्स अ पार्ट ऑफ सेल्स.
आन्सर त्याचा असेल सेल्स. कशाचा पार्ट असतात ते सेल्स. तुम्ही वस्तू विकला बट फक्त डिस्पॅच झाले नाहीत, त्याला डिलिव्हर्ड केला नाही, तुमच्या गोडाऊन मध्ये पडून आहेत, आन्सर येईल सेल्स. ओके, चलो त्यानंतर नेक्स्ट आहे ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 26 ओनली डॉट डॉट विल बी रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. आन्सर असेल परचेस गुडविल. नंबर ऑफ इयर ऑफ परचेसच्या साहाय्याने गुडविल फाइंड आउट करता. लक्षात आलं का? न्यू पार्टनर्स ब्रिंग हिज शेअर ऑफ गुडविल, then it will be calculate on the average profit method from the last 5 years of profit, number of year of purchase 2 years, असं तुम्ही ऐकलं असाल, राईट? तर त्याला परचेस गुडविल म्हणतात. अकाउंटिंग स्टँडर्ड 26 नुसार ते व्यवसायाच्या पुस्तकात रेकॉर्ड होते. त्याच्यानंतर हे ऑलरेडी पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये झालेलंच आहे. इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन जर दिलं नसेल तर ऍज पर ऍक्ट तुम्हाला 6% लोन्स अँड ऍडव्हान्सवर इंटरेस्ट घ्यावं लागते, राईट? आय होप यातले सर्वचे सर्व ऍडजस्टमेंट तुम्हाला कळाले असतील. ऑब्जेक्टिव्ह हा पीडीएफ मी ऍज सुन ऍज पॉसिबल बॅच मध्ये ऍड करणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये तर ऑलरेडी ऍड होईलच, डोंट वरी अबाउट दॅट. हे तुम्हाला रात्रीतून व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ज्या ज्या क्वेश्चन मध्ये डाऊट आहेत ते मला चॅट सेक्शन वरून मेसेज करायचा आहे, कारण याच्यामध्ये अशाच प्रकारचे भयानक असे जवळपास नियर अबाउट 100 किती जवळपास भाई कुठे गेलं, हा 159 क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे सर्व व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या. ह्याच्यातूनच 1 ते 2 प्रश्न येतील. मी तर सरळ 3 पकडून सांगितलं. जे माझ्यासोबत डेली बेसिसवर कॉन्टॅक्ट वगैरे करतात बॅच मधले, मी त्यांना सांगत असतो की ह्याच्यातलं हे करा, त्याच्यातलं ते करा. कॉलवर केलं तर डेफिनेटली आपण गायडन्स त्याला एकदम प्रॉपर फॉर्मॅट मध्ये करतो. जर इफ इन केस तुम्हाला डाऊट असेल तर नक्की कॉल करायचा आहे. ओके, सर्व 160 पीडीएफ क्वेश्चन्स आहेत, व्यवस्थित वाचून घ्या. 1-2-3 तास टाइम लागेल याला. व्यवस्थित बघा, आन्सर सहित मी तुम्हाला देत आहे. ओके, क्वेश्चन तर आहेतच, त्याचबरोबर आन्सर आहेत. सर्व व्यवस्थित वाचून घ्या. जर एखादा एक आला नाही तर मी पुढच्या पीडीएफ मध्ये पुढच्या व्हिडिओ मध्ये याच्याबद्दल डिस्कस करेन. ऑल राईट, डन. भेटूयात उद्याच्या सेशन मध्ये. आणि इफ इन केस ऑलरेडी तुमचे सॉल्व्ह झाला असेल आणि तुम्हाला माहित नसाल तर ऍक्ट आणि लॉस सेक्शन फोल्डर मध्ये जा. तिथं इंडियन पार्टनरशिप ऍक्टच्या फोल्डर मध्ये जा, तिथं ऍडमिशन ऑफ पार्टनर एक प्रॉपर लेक्चर असेल ते बघा. त्याच्यामध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, सॅक्रिफाईस रेशो, गेन रेशो सर्व कॅल्क्युलेट करून सांगलेलं आहे. व्यवस्थित वाचून घ्या, कारण हा पीडीएफ सॉल्व्ह करत असताना त्यातलं खूप सारे गोष्टी महत्व म्हणजे हा पीडीएफ सॉल्व्ह करत असताना त्या लेक्चरचा फायदा तुम्हाला होईल. ऑल राईट, डन. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.